आजच्या आपल्या प्रयोगाचं नाव आहे मॅग्नेशियमच्या फितीचे ज्वलन। मॅग्नेशियमची फित हवेत जाळल्या असता काय होते ते आपण प्रयोगाद्वारे आता पाहू। प्रथमतः ही मॅग्नेशियमची फित मी घेतली आहे, ती पॉलिश पेपरने थोडी घासून स्वच्छ केली, तिला पॉलिश केलं। त्यानंतर मी त्या फितीला ज्योतीवर धरते। ज्योतीवर धरल्यानंतर काय होते ते तुम्ही निरीक्षणातून पाहू शकता। सुरुवातीला ती थोडी तापते, नंतर तापल्यानंतर त्या फितीचं ज्वलन होते। हे पाहू शकता तुम्ही, मॅग्नेशियमची फित अतिशय प्रखरपणे जळत आहे। तिचा प्रकाश अतिशय प्रखर असा वाटत आहे। ही मॅग्नेशियमची फित हवेमध्ये अतिशय प्रखरपणे जळते। जळल्यानंतर ह्या मॅग्नेशियमच्या फितीचे पावडर तयार होते पांढऱ्या रंगाची। ही आपण पावडर एका प्लेटमध्ये घेऊया। त्या पावडरमध्ये थोडेसे पाण्याचे 2 थेंब घालून त्याचे द्रावण तयार करूया। हे द्रावण तयार करून आपण लिटमस पेपरच्या सहाय्याने हे द्रावण आम्लधर्मी आहे की अल्कधर्मी आहे याचे निरीक्षण करू। मॅग्नेशियम हवेत जाळल्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाले आणि मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्यामध्ये विरघळल्यानंतर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होते आणि हे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आम्लधर्मी आहे की अल्कधर्मी आहे हे आपण पाहू। त्यासाठी आपण लिटमस पेपरचा वापर करू। लिटमस पेपर, निळा लिटमस पेपर बुडवल्यानंतर काय होते ते आपण निरीक्षणातून पाहू। निळा लिटमस पेपर आपण ह्या द्रावणामध्ये बुडवू। निळा लिटमस पेपर बुडवल्यानंतर या लिटमस पेपरच्या रंगामध्ये कोणताही बदल झाला नाही। तसेच आपण तांबडा लिटमस पेपर या द्रावणामध्ये बुडवू। तांबडा लिटमस पेपर बुडवल्यानंतर आपण पाहू शकता की ह्या तांबड्या लिटमस पेपरचा रंग हळूहळू बदलत आहे। तांबड्या लिटमस पेपरचा रंग हळूहळू निळसर दिसत आहे। तांबड्या लिटमस पेपरचा रंग हळूहळू निळसर झाला आहे, पण निळ्या लिटमस पेपरमध्ये काहीच बदल झाला नाही। याचा अर्थ हे द्रावण अल्कधर्मी आहे, कारण आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो आणि अल्कलीमध्ये तांबडा लिटमस निळा होतो। याचाच अर्थ मॅग्नेशियम हवेत जाळल्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते आणि मॅग्नेशियम ऑक्साईडची पूड किंवा पावडर पाण्यात मिसळल्यानंतर पाणी आणि मॅग्नेशियम ऑक्साईड यांची रासायनिक अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होते आणि हे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचे द्रावण हे अल्कधर्मी आहे।